गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या सायन्स 2 च्या आयएमपी रिव्हिजनला ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलाय त्यासाठी खरं तर तुमचं खूप खूप थँक्यू. आणि आज खास तुमच्यासाठी सायन्स 1 ची मोस्ट आयएमपी रिव्हिजन जे क्वेश्चन्स पेपरला येणार आहेत ते सगळे मी तुम्हाला टिक करून देणार आहेत. बोर्ड 2026 साठी जेवढे आयएमपी क्वेश्चन्स आहेत, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि खास करून मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की एंड मोमेंटला जर का पेपरला जाताना तुम्ही पूर्णपणे ब्लँक झाला तर नक्की काय करायचं, कुठल्या क्वेश्चनवर सगळ्यात जास्त फोकस ठेवला पाहिजे, कुठले चॅप्टर मोस्ट आयएमपी आहे, अशा प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला मी टिक करून देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोरांनो. आणि हो, ज्यावेळेस आता मी रिव्हिजन घेतोय, ज्यावेळेस आता मी तुम्हाला पोरांनो ह्या गोष्टी सांगतोय ना, त्यावेळेस फक्त सायन्स 1 चं मराठी मीडियमचं पुस्तक तुम्हाला जवळ ठेवायचंय, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजायला खूप इझी जाईल. सगळ्यात पहिले पोरांनो, गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण हा जो चॅप्टर आहे पोरांनो, याचं वेटेज आहे ऑलमोस्ट 3 to 5 मार्क्स. या चॅप्टर मधून बरेच वेळा क्वेश्चन येतो, रिपीटेड क्वेश्चन येतो. परत एकदा सांगतो, या चॅप्टर मधून कोणते क्वेश्चन्स येतात, रिपीटेड क्वेश्चन्स येतात. त्यामुळे कुठले कुठले ते आपण बघू. आता पोरांनो, केपलरचे जे नियम आहेत ना, हे इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या शाळेतल्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा खूप वेळ आलेले आहेत. आता केपलरचे नियम जे तिघे आहेत ना पोरांनो, हे टिक करून ठेवा. पहिला, दुसरा आणि तिसरा. बघा, कधी कधी केपलरच्या नियमांमध्ये ना पोरांनो ते पूर्ण एक डायग्राम देतील आणि त्या डायग्राम वरून तुम्हाला ओळखायला लावतील. त्यामुळे डायग्राम आली तर केपलरचे लॉ लिहायचे, नुसते केपलरचे लॉ लिहायला लावले आणि 3 मार्क्ससाठी आलं पोरांनो हा क्वेश्चन. तुम्हाला डायग्राम पण काढायचे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ते तिन्ही लॉ पण लिहायचे. तिघही लॉ लिहिताना माझे पोरं काय करणार आहे, केपलरचा पहिला नियम 2 अंडरलाईन मारा, एक ओळ संपली, त्याच्या खाली तो लॉ लिहा. बघा पोरांनो, पेपर लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ना, तुम्ही किती अभ्यास केलाय यापेक्षा तुम्ही किती चांगलं प्रेझेंटेशन ठेवताय ना, हे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तर हा दुसरा नियम पण केला. आणि तिसरा नियम, हे 3 क्वेश्चन्स मोस्ट आयएमपी पोरांनो, त्यामुळे टिक करून ठेवलेत मी तुम्हाला. यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे पोरांनो, याची फक्त एक डेफिनेशन तुम्हाला पाठ ठेवायची बस. म्हणजे काय, हे बल एकमेकांना लागतात तेव्हा गोष्टी काय होतात, एकमेकांना आकर्षित होतात वगैरे असं. यानंतर पोरांनो, इथे जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय ना, हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे पोरांनो. बऱ्याच वेळा पेपरमध्ये विचारला जातो, डायग्राम वरून सुद्धा हा फॉर्म्युला विचारला जातो. आणि तो फॉर्म्युला आहे पोरांनो तुमचा, फादर इज इक्वल टू एफ. एफ म्हणजे फोर्स आहे, इज इक्वल टू जी म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, m1 m2 मास आहे अपॉन काय तुमचा डिस्टन्सचा स्क्वेअर. लक्षात कसं ठेवायचंय दादा, सिंपल मध्ये गाडावरती डिंपल पडोस तर सांगतो पोरांनो. फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू गम्म मास, गम्म टू म्हणजे मास टू, दुधूचा खाली स्क्वेअर. सिंपल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे पोरांनो तुम्हाला. यानंतर इथे तुम्ही काहीही वाचलं नाही, हरकत नाही. या पेजवरचं काहीही केलं नाही, हरकत नाही पोरांनो. त्यानंतर ऐका, आता भरती आणि ओहोटी हा असा एक क्वेश्चन आहे ना पोरांनो, हा एक सरप्राईज पॅकेजचा क्वेश्चन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी कधी अचानक बोर्ड आहे ना बाहेरचे क्वेश्चन टाकतो. बोर्ड पूर्णपणे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स टाकत नाही, त्यामुळे फक्त PYQच करून जाऊ नका. तर हा क्वेश्चन सरप्राईज पॅकेज मध्ये आहे, बट याला फार हायलाइट करायची गरज नाहीये, हा विचारला गेलेला नाहीये, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता यानंतर माझ्या पोरांना करायचं आहे, जे की मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स मध्ये पोरांना तुम्हाला विचारले जातील, जीचे मूल्य. जीचे मूल्य हा प्रश्न कितीतरी वेळा बोर्डाला विचारला गेलेला पोरांनो. हा, जीचे मूल्य 3 तुम्हाला दिलेले, तिघींपैकी कोणतं येईल दादा, तिघच्या तिघी करावे लागतील दादा, कारण मोस्ट आयएमपी ना, मग कुठलं ना कुठलं एक विचारलं जातं बोर्डाला. त्यामुळे तुम्ही पहिला अ करणार की पृष्ठभागावर कुठला बदल होतो, उंचीनुसार कोणता बदल होतो ते तुम्हाला करावं लागणार पोरांनो. आणि यानंतर खोलीनुसार कुठला बदल आहे, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पोरांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर जीच्या मूल्याचा प्रश्न इझी. आता अजून एक गोष्ट टिप्स सांगतो पोरांनो, जीच्या मूल्यावर कुठलाही प्रश्न आला, कोणता पण जीच्या मूल्या रिलेटेड आला, तर ह्या 3 पैकी काही ना काही तुम्हाला लिहायचे पोरांनो. जीच्या मूल्याबद्दल कुठलाही क्वेश्चन आला पोरांनो, तर हे जे 3 तुम्हाला मी टिक करून दिले तेच तुम्हाला लिहायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे पण गोष्ट लक्षात ठेवा.
यानंतर माझे पोरं काय करतील पोरांनो, मास आणि वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन याचा डिफरन्स, हे एक IMP पोरांनो विचारले गेले या अगोदर. इथे तुम्हाला काही करायचं नाहीये. गुरुत्वीय लहरी तर नाही विचारणार पोरांनो. मुक्तिपथनची डेफिनेशन, व्याख्या जी मुक्तिपथनची ती पाठ करून ठेवायची तुम्हाला. यानंतर हे जेवढे फॉर्म्युले दिसतात ना पोरांनो, या फॉर्म्युल्या बेसवरती एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला विचारू शकता. त्यामुळे हे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवा. बट ज्या पोरांना पास व्हायचंय त्यांच्यासाठी फॉर्म्युले नॉट मॅन्डेटरी. मी तुम्हाला लिहून देतो, विदाउट एकही प्रकारचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यास सुद्धा 35 पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात पोरांनो. हो, कारण न्यूमेरिकल्स हे ऑप्शन्सला येतात. जो 15 मार्क्सचा क्वेश्चन्स आहेत ना पोरांनो, जिथे तुम्हाला 5 अटेम्प्ट करायचे, फक्त 3 मार्क्सला एक क्वेश्चन आहे, 3 5 15, त्याच्यामध्ये हा प्रश्न येणार. त्याच्यामुळे इझी राहा. नाही न्यूमेरिकल केला तरी पण जमतंय बॉस. आता पण न्यूमेरिकल सिंपल येतात पोरांनो, बोर्डला फार हार्ड न्यूमेरिकल तर आतापर्यंत विचारलेलं नाहीये. याच्यानंतर माझे पोरं काय करतील, मुक्तिवेग, इस्केप व्हेलोसिटी, IMP क्वेश्चन आहे पोरांनो, हा सुद्धा टिक करून घ्यायचा आहे. डेफिनेशन थोडीफार लक्षात ठेवायची, याचे 1-2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बस. आता ह्या चॅप्टरमध्ये कुठले कुठले IMP क्वेश्चन्स आहेत हे माझ्या पोरांना समजलं असेल बस. या चॅप्टरमध्ये फार बाकी करायची आवश्यकता नाहीये पोरांनो. चॅप्टर नंबर 1 आपला फिनिश झालेला आहे पोरांनो. आता चॅप्टर नंबर 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो ऑलमोस्ट 4 to 6 मार्क्स. 4 ते 6 मार्कासाठी बोर्डाला विचारला गेलेला आहे. विथ ऑप्शन 6 सांगतोय मी तुम्हाला. आता यात कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. चॅप्टर खूप इझी आहे, खूप इझी पोरांनो. त्यामुळे या चॅप्टरकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या चॅप्टरमध्ये माझे पोरं एवढं लक्षात ठेवा, फक्त 118 टोटल एलिमेंट्स आहेत फिल इन द ब्लँक्स वगैरेसाठी पोरांनो. किती एलिमेंट्स आहे, 118 एलिमेंट्स आहे. डोबेर एनर्जी त्रिके, डोबेर एनर्जी त्रिके पूर्ण पाठ करायचे आणि त्याचं एक कुठलं तरी एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचंय पोरांनो. एक एक्झाम्पल आणि डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे पोरांनो डोबेर एनर्जी. यानंतर माझे पोरं करतील न्यूलँडचा अष्टकांचा नियम. पूर्ण करायचंय का नाही, अष्टकांचा नियम जो आहे तेवढा करायचा. आणि त्याबरोबर याचा काय सांगतोय, पहिला आणि 8वा एलिमेंट काय असतो, सारखा असतो पोरांनो. म्हणून सारे ग म प ध नि सा सा नी ध प म ग रे सा, अशी ही गोष्ट आहे. पूर्ण एक्सप्लेन करू शकतो का आपण, आता नाही. यानंतर माझे पोरं काय करतील, मेंडेलिव्हची आवर्त सारणी पूर्ण करायची गरज नाही पोरांनो. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा हा जो नियम आहे ना, हा फक्त लक्षात ठेवायचा तुम्हाला. IMP आहे पोरांनो, एवढं लक्षात ठेवणार. बाकी खाली येऊन तुम्हाला बाकी काय करायची गरज आहे का, अजिबात नाही. ह्या चॅप्टर मधला मोस्ट IMP क्वेश्चन्स आहेत पोरांनो, मेरिट्स. मोस्ट IMP पोरांनो, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, हे जे 3 गुण आहेत ना पोरांनो, हे तुम्हाला करायचे आहेत पोरांनो, पहिला, दुसरा आणि तिसरा. बरं, यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी, मोस्ट IMP. गुण किंवा त्रुटी एक प्रश्न विचारणार पोरांनो सायन्स 1च्या विज्ञान भाग 1च्या पेपरला 2026 मध्ये. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यानंतर जो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आधुनिक आवर्त सारणी. हा क्वेश्चन पोरांनो आधुनिक आवर्त सारणीवरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असतील किंवा आधुनिक आवर्त सारणीवरती क्वेश्चन्स असतील पोरांनो, हे आहेत 5 मार्काचं वेटेज ठेवणारे. त्यामुळे अजिबात स्किप करू नका, आधुनिक आवर्त सारणी पूर्ण करा. चला, यानंतर माझे पोरं आधुनिक आवर्त सारणीची रचना. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये फक्त एक नियम करायचा आहे, मोस्लेनी, हेनरी मोस्लेनी काढला होता नियम, एवढं लक्षात ठेवायचंय. आणि याची रचना तुम्हाला पाठ करायची. बाकी तुम्ही याच्यातून काही करणार का, अजिबात नाही पोरांनो. बिंदास स्किप मारा, बिंदास, नो टेन्शन, नो टेन्शन पोरांनो. चालल्या पुढे चालल्या रे, गाडी पुढे चाल द्या. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तकल नॉट नेसेसरी, व्हॅलेन्सीची डेफिनेशन थोडी IMP पोरांनो, बच्चा IMP. हा चलो, अणु आकारमानची डेफिनेशन एक पाठ करून जा. आणि 1 पिकोमीटर म्हणजे किती असतं, 10⁻⁻12 मीटर, एवढं लक्षात ठेवा. पुढे पोरांनो, मोस्ट IMP धातू अधातू गुणधर्म. जो आपला गिव्ह रिझन जो आहे पोरांनो, कारणे द्या, शास्त्रीय कारणे द्याचा प्रश्न ना पोरांनो, याच्यामध्ये ह्या चॅप्टर मधून एक प्रश्न विचारला गेलाय बऱ्याच वेळा. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो, खूप वेळा पोरांनो नवनवीन प्रश्न आलेले आहेत. मग तुम्ही काय करणार,
जे प्रश्न विचारले गेले ते थोडे चांगले करा, पण जे नाही केलेले विचारले ते तर मोस्ट आयएमपी पोरांनो पेपरला येण्यासारखे. खालून वर काय होतं, आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, वरून खाली येताना काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. एवढं. पुढे बिंदास स्किप पोरांनो, नो टेन्शन, भरोसा रखो बच्चा. आता चॅप्टर मध्ये कोणते कोणते हे तुम्हाला माहिती आहे पोरांनो. आता जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे सगळे करावे लागणार आहेत, त्यामुळे मी याच्यात तुम्हाला काही सांगणार नाही की हेच करा आणि तेच करा. टिपाल यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला टिक करून दिले की कुठल्या कुठल्या गोष्टी येणार आहेत चॅप्टर मधून ऑलरेडी, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. शास्त्रीय कारणे द्या, मोस्ट आयएमपी शास्त्रीय कारणे द्या, हे चॅप्टर नंबर 2 मध्ये आहे पोरांनो, मोस्ट आयएमपी. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बस. बाकी चॅप्टर मध्ये तुम्हाला केले हा 5वा करून जा पोरांनो ऑब्जेक्टिव्ह मध्ये, की सर्वात लहान आकारमान कोणता अणूचा आहे वगैरे, ह्या गोष्टी ज्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातात. बाकी जेवढं चॅप्टर मध्ये टिक करून दिले तेवढं केलं की सफिशियंट आहे पोरांनो. आणि हे मी अंदाज पंचे वगैरे काही की तुक्के लावत नाही पोरांनो. या अगोदर ज्या प्रकारे बोर्डाच्या माइंडसेटने पेपर बनवले आहेत ना, तर त्यांचा माइंडसेट काय असू शकतो या वर्षी सुद्धा, अशा अनुषंगाने मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये बोर्डाने कसे पेपर बनवले त्या अनुषंगाने मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. पुढे आता जो तिसरा ना पोरांनो, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, या चॅप्टरचं वेटेज आहे परत एकदा 4 to 6 मार्क्स. या चॅप्टर मध्ये रिॲक्शनचा क्वेश्चन 100% विचारतात, 100% सांगतोय पोरांनो विचारतात. हे पूर्ण स्किप करा, बिंदास्त, नो टेन्शन. तुम्ही या डायरेक्ट केमिकल रिॲक्शन्स मध्ये म्हणजे आपल्या रासायनिक अभिक्रियांमध्ये, ह्या रासायनिक अभिक्रियांमध्ये माझे पोरं काय करणार पोरांनो, याच्यामध्ये आता काय काय पाठ करायचंय तुम्हाला. रासायनिक अभिक्रियांमध्ये जेवढे प्रकार आहे ना पोरांनो, ते सर्व मोस्ट आयएमपी. प्रत्येक प्रकाराची एक डेफिनेशन म्हणजे व्याख्या पाठ करायची आणि त्याचं एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मॅन्डेटरी आहे. इव्हन जी रासायनिक अभिक्रिया आहेत ना पोरांनो, केमिकल रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी, समतोल राखण्यासाठी सुद्धा येऊ शकतात. तर पहिली कॉम्बिनेशन आयएमपी म्हणतोय मी, कॉम्बिनेशन ही आयएमपी आहे. डिकम्पोजिशन रिॲक्शन आयएमपी आहे. पुढे मागे या, पीछे आओ, जरा मागे या. डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुमच्याकडे अपेक्षित असेल त्याच्यावरून क्वेश्चन बघा. इव्हन तुमच्याकडे मास्टर की असेल, व्हॉट एव्हर काही गोष्टी असतील त्याच्यात डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत. या डायग्राम वरती काय क्वेश्चन्स आहे, चुन्याची निवळी पांढरी का होते वगैरे असे काही प्रश्न आहेत, ते नीट करायचे आहेत तुम्हाला. पुढे या. डिस्प्लेसमेंट मोस्ट आयएमपी रिॲक्शन आहे पोरांनो, म्हणजे विस्थापन अभिक्रिया ही मोस्ट आयएमपी अभिक्रिया आहेत. यानंतर दुहेरी विस्थापन मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवलेले आहेत. जर तुम्हाला फक्त एक अंदाज घ्यायचा असेल नक्की काय, तर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. उष्माग्राही उष्मादायी आयएमपी रे पोरांनो. काय सांगितलं तुम्हाला, रिॲक्शन्स पण करायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी व्याख्या पण लिहायची. रासायनिक अभिक्रियेचा दर पोरांनो 3 मार्क्सचा जो क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये याबद्दल विचारलं जाऊ शकतं. आता हा प्रश्न बऱ्याच मुलांना अवघड वाटू शकतो. यात काय काय लक्षात ठेवायचे ते बघा पोरांनो. तुम्हाला आहे ना फक्त कुठले जे काही अभिक्रिया कुठल्या दरावर परिणाम करणारे घटक आहेत, तर बघा अभिक्रियांचे स्वरूप यावर डिपेंड आहे. मग तुम्ही काय टाकणार पहिले पोरांनो, अभिक्रियांचे स्वरूप, त्याच्याबद्दल थोडी थिअरी टाकायची. अभिक्रियांचे स्वरूप आहे ना अंडरलाईन करा, चांगला पेपर प्रेझेंटेशन करा पोरांनो. अभिक्रियकारकांचा कणांचा आकार थेरी लिहा, चांगलं प्रेझेंटेशन करा. याच्यामध्ये एक मध्ये ओळ ठेवा, थोडी जागा ठेवा. जेव्हा 2 गोष्टींमध्ये जागा वाढते तेव्हा गोष्टी चांगल्या दिसतात पोरांनो. पुढे या. आता अभिकारकांची सहती आणि अभिक्रियेचे तापमान, पॉइंट लिहायचा, थेरी लिहायची, पॉइंट लिहायचा, थेरी लिहायची. बघणाऱ्याला चांगलं दाखवा, चांगलं दाखवलं चांगले मार्क. उत्प्रेरक कॅटलिस्ट, उत्प्रेरक काय, ऊत येणारा, ज्याला ऊत येते तो झाला उत्प्रेरक. डेफिनेशन पण त्याची पाठ करायची प्लस एक्झाम्पल मोस्ट आयएमपी पोरांनो. ऑक्सिडीकरण आणि क्षपण याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचे की ऑक्सिडीकरण कुठे होते आणि क्षपण कुठे होते, बस.
मी तुम्हाला सांगतो, यात तुम्ही फक्त जे तुमच्या पुस्तकाखाली जो स्वाध्याय दिलाय त्याच्यातले प्रश्न केले तरी बस आहे. बोर्ड शक्यतो पुस्तकामधले यावरती तरी प्रश्न विचारत नाही. यानंतर पुढे या पोरांनो. क्षरणवरती ही डायग्राम जी आहे पोरांनो, IMP आहे, विचारले गेली पोरांनो. ही डायग्राम सुद्धा क्षरणची डेफिनेशन पण पाठ करायची आहे. आता क्षरणचा अभ्यास करत असताना एक क्षरणची व्याख्या लिहिणार माझे पोरं आणि त्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स. ह्या ज्या 2-3 रिॲक्शन्स आहेत ना पोरांनो, धनाग्र कुठे होते, ऋणाग्र कुठे होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कशावर आहेत, बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. खवटपणा नॉर्मल IMP, नॉर्मल वाला. ओके, क्लिअर आहे पोरांनो हा चॅप्टर पूर्ण तुम्हाला. शास्त्रीय कारणे द्या ह्या चॅप्टरचे सुद्धा IMP आहेत. मोस्ट IMP पोरांनो. त्यामुळे मी अजून एकदा सांगतोय, तुम्हाला शास्त्रीय कारणे ते करायचे जे मोस्टली रिपीटेड नाही आहेत. धड्यामधलं मी तुम्हाला सांगतोय, बाकी खालचे तुम्हाला काम 25 रे बाबडी. चलो, हा एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे पोरांनो, जो सुद्धा IMP आहे. आता रिॲक्शन बॅलन्स करणारा जो क्वेश्चन आहे तुमचा, हा पुढील प्रश्न क्रमांक 7वा मोस्ट IMP पोरांनो. याच्यातलीच रिॲक्शन येणार आहे. त्यामुळे जर रिॲक्शन बॅलन्स करायला म्हणजे रासायनिक समीकरणे जर संतुलित करायला आली ना, तर याच्यातला प्रश्न येणार आहे पोरांनो. एक्सरसाइज खालचाच, मधला येणार नाही. चलो बबडी. यानंतर विद्युत धारेचे परिणाम, IMP चॅप्टर आहे पोरांनो. ह्या चॅप्टरचं जे वेटेज आहे हे ऑलमोस्ट 5 to 7 मार्क्सचं वेटेज आहे. मग आता 7 मार्काचं त्याचं वेटेज असू शकतं. त्या चॅप्टरमध्ये शेवटच्या 5 मार्काचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो पोरांनो. एक जो प्रश्न आहे पोरांनो, हा तुमचा केमिस्ट्री मधून येतो ऑब्व्हियस आहे 5 मार्काचा, आणि दुसरा प्रश्न हा फिजिक्स मधून येतो. मग कुठले क्वेश्चन्स IMP ना ते लक्षात ठेवायचे आपल्याला. चला, आता जो चौथा आहे ना पोरांनो, विद्युत धारेचे परिणाम, ह्या चॅप्टरचे कुठले IMP क्वेश्चन्स आहेत ते बघू आपण. पहिले तुम्हाला फार काही करायची गरज याच्यात तर नाहीये पोरांनो. हा, तुम्हाला पोरांनो यामध्ये ओव्हरलोडिंग, अतिभाराने नक्की काय होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि एका साईडला इकडे शॉर्ट सर्किट तुम्हाला दिले पोरांनो, या साईडला. बस शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग या इम्पॉर्टंट आहे पोरांनो तुमच्यासाठी. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे या. अशा काही डायग्राम दिल्या असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं की नक्की ही डायग्राम कशाची आहे. त्यामुळे ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम रेअरली विचारलाय. त्यामुळे सध्या तरी मी त्याला टाळतोय पोरांनो. टाळतो म्हणजे काय, आता आपण घरी बसून तर पेपरने बसवलाय ना पोरांनो, बनवलाय. हा, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम IMP पोरांनो. हे अंगठे ना, बोट बिट जे आहेत ना पोरांनो, लेफ्ट हँड म्हणजे डाव्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम, हे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारले गेले. त्यामुळे हे क्वेश्चन तर अजिबात स्किप आपल्याला करायचे नाहीत. यानंतर पुढे माझे पोरं काय करणार, हा नालकुंतल IMP मोस्ट IMP क्वेश्चन आहे पोरांनो नालकुंतलाचा. त्यामुळे हा तो क्वेश्चन तुम्ही स्किप नाहीच करायला पाहिजे. यात काही नका करू. हा, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता 3 मार्क्सला जर का हा प्रश्न आला तर माझे पोरं काय करतील, जी खाली डायग्राम आहे ना पोरांनो, ही बघा, ही डायग्राम तुम्हाला काढायची आहेत अशानुसार. आणि विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युत धारेची दिशा, नावं द्यायचे, एक्सप्लेन करायचे, बस. विद्युत चलित्र किंवा जनित्र मोस्ट IMP आहे. आता बघा जुगाड. ऍक्च्युली हा एकदम बकवास जुगाड असं म्हटलं तरी चालेल, जर का पोरांनो तुम्हाला दोघेही क्वेश्चन पाठ नसतील करतायत, विद्युत चलित्र आणि जनित्र, तर ऍटलिस्ट एक करून जायचा. बोर्डात काही पण येऊ, तुम्हाला जो पाठ केलाय तोच लिहायचा. जर विद्युत चलित्र तुम्ही पाठ केलं समजा आणि जनित्र आलं, तर चरित्राच्या ऐवजी जनित्र लावून द्यायचं, बस. आता याने दादा खरंच मार्क मिळतील का? पण नाही लिहिला तर किती भेटतील? अंडा 0. लिहिलं तर काहीतरी तो देणार. काहीतरी केल्याने काहीतरी होणार. पेपर लिहा. आतापर्यंत बरेच लोक म्हणत आलेले आहेत
की पांढरा पेपरला काळं करा, तुम्ही काळं पिवळं निळं करा, पण करा, काही ना काही लिहून या पोरांनो, मार्क्स 100% देतात. हा IMP आहे. यानंतर माझ्या पोरांना इथे तर काही करायची गरज नाहीये. पुढे 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 या पोरांनो. हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम IMP क्वेश्चन्स आहेत पोरांनो, जे डाव्या हाताचा पण आणि उजव्या हाताचा पण नियम. आणि पोरांनो लक्षात ठेवा, डाव्या हाताच्या नियमवरती विद्युत चलित्र, उजव्या हाताच्या नियमवरती विद्युत जनित्र हे डिपेंड आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ACDCचा म्हणजे तुमची प्रत्यावर्ती धारा आणि दिष्टा धारा यांचे फक्त तुम्हाला आहे ना पोरांनो डिफरन्स बिटवीन करायचे, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. आता विद्युत जनित्र IMP क्वेश्चन आहे पोरांनो विद्युत जनित्रचा, हा पण एकदा टिक करून ठेवायचा आहे. होप सो हा चॅप्टर तुमचा झालेला असेल. या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगतोय, चॅप्टर नंबर 2, 3, 4 आणि 7, चॅप्टर नंबर 2, 3, 4, 7 याच्या मधले शास्त्रीय कारणे द्या. मोस्ट IMP पोरांनो याच्या मधलेच विचारले जातात. याच्यामध्ये माझ्या पोरं कुठले कुठले करणार, ई करून जायचा पोरांनो, आ करून जायचं आहे तुम्हाला. कुंतलाचा क्वेश्चन तो ऑलरेडी आपण मध्ये केलाय, त्यामुळे विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात, काय आवश्यकता नाही पोरांनो. विद्युत परिशुद्ध तांब्याच्या अल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. ठीक आहे, चला 4 आहे ना पोरांनो, करून टाका पूर्ण, पण हे 2 मोस्ट IMP आहे, बाकीचे फक्त मी टिक करतो. पण जो तुम्हाला टिक करून दिले हे तर मोस्ट IMP, एवढं लक्षात ठेवायचे. पुढे या पुढे या, डोंट वरी, एवढा चॅप्टर सफिशियंट आहे. यानंतर चॅप्टर नंबर 5 उष्णता, या चॅप्टरचं जे वेटेज आहे पोरांनो 3 to 4 मार्क्सचं वेटेज आहे. आता 3 ते 4 मार्क्सचं जे वेटेज आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, या चॅप्टरमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. लास्ट इयरला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन बरेच कमी करून टाकले होते. यावेळेस उलट पण होऊ शकतं ना पोरांनो, ऍक्टिव्हिटी बेस्ड परत एकदा जास्त येऊ शकतात. त्यामुळे ह्या चॅप्टरचा अभ्यास करताना ऍक्टिव्हिटी बेस्डच्या दृष्टिकोनातून करा. इथे तुम्हाला काय अप्रकट उष्मा वगैरे ज्या फक्त डेफिनेशन करायचे, बाकी याच्यात तुम्हाला काही करायचं नाहीये. आता इथे तुम्हाला सगळं वाचायचं नाहीये, ह्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, पुढे लिहून ठेवा तुम्ही, पटकन पटापट लिहायचे पोरांनो. याच्यावरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, थेअरी करायची नाहीये. चलो इथे परत एकदा तुम्हाला विशिष्ट अप्रकट उष्मा फक्त व्याख्या करायची, बाकी काहीच मोठा क्वेश्चन येत नाही. पुनर्हिमायन ही प्रक्रिया पूर्ण समजून घ्यायची पोरांनो, इम्पॉर्टंट आहे. याच्यात हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येणार नाही, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे बस. होप्स ॲपरेटस जे आहे पोरांनो इम्पॉर्टंट आहे, होपचे उपकरण. बर्फाचे थर जे आहेत पोरांनो म्हणजे पाण्याचे असंगत आचरण, हा प्रश्न सुद्धा खूप वेळा विचारला गेलाय पोरांनो, त्यामुळे हा एक मोस्ट IMP क्वेश्चन आहे. एक तर डायग्राम दिलेली असेल त्याच्यावरून एक्सप्लेन करायला लावतील किंवा डायरेक्ट एक्सप्लेन करायला लावतात. दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता फक्त आणि फक्त व्याख्या, पूर्ण थेरी करू नका. हे जे बाकीचं मध्ये दिलेलं आहे ना, काही गरज नाही करायची तुम्हाला. पुढे 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 चलो 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 फास्ट. उष्णतेचे एकक काय काय आहेत ना, बस नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा, बाकी थेरी करायची गरज नाही. बबडी मोस्ट IMP बबडी. विशिष्ट उष्माधारकता, आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी पोरांनो क्षपण म्हणजे आपल्यामध्ये किती क्षमता आहे एखादी गोष्ट सहन करण्याची. आता ऑब्व्हियसली तुमचे सुद्धा पेपर चालू आहे, सकाळी लवकर उठावं लागतंय, रात्र अभ्यास करावा लागतोय, म्हणजे तुमची कॅपॅसिटी हळूहळू काय होते पोरांनो वाढते, बूस्ट करते. कधी कधी असं वाटतं ना पोरांनो, एवढा अभ्यास जर का वर्षभर केला असता तर बोर्डच फाडला असता पोरांनो आपण. हा फाडायचंय, फाडणार बोर्ड तुम्ही फाडणार पोरांनो. उष्णतेची देवाणघेवाण इम्पॉर्टंट आहे, बाकी डोंट वरी. बाय बाय चॅप्टर नंबर 5. बाकी मी तुम्हाला टिक करून दिले, बाकी तुम्हाला हा 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 पोरांनो. IMP आहे. पाण्याचे असंगत आचरण IMP आहे. पुढे या. बाकी याच्यामध्ये चॅप्टर खालचे मी चॅप्टर मधले बरेच क्वेश्चन आहे जे ऑलरेडी जो तो टॉपिक केला असेल त्याचे प्रश्न तुम्हाला याच्या प्रश्नांची उत्तर लिहिता येतील, तो मी इथे एक्सरसाइज मध्ये जात नाही. प्रश्न क्रमांक 6, प्रकाशाचे
अपवर्तन या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो 4 to 6 मार्क्सचं. ह्या चॅप्टरचे वेगवेगळे नियम विचारले जातात. डोळ्याबद्दलचा एक मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि भिंगांबद्दलचा प्रश्न विचारला जाणार आहे पोरांनो. भिंग पुढे भिंग पुढे भिंग पुढे भिंग या चॅप्टरमध्ये नाही. इथे तुम्हाला पोरांनो अपवर्तन आणि अपवर्तन याच्यातलं करायचं आहे. अपवर्तनाचे नियम तुम्हाला करायचे आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोसो IMP पोरांनो. हा चार्ट मोस्ट IMP पोरांनो. याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या एकाचा अपवर्तनांक विचारला जातो पोरांनो, त्यामुळे मोस्ट IMP हा. बाकी इथे हे 3 नियम विचारले जात नाहीये, बट स्टील तरी पण कुठे ना कुठे IMP क्वेश्चन आहे पोरांनो हा सुद्धा, कारण की नियम आहेत ना पोरांनो, नियम विचारले जाऊ शकतात. जसं केपलरचे नियम IMP तसे. ताऱ्यांचे लुकलुकणे ओके ओके वाला क्वेश्चन आहे, नॉट खूप IMP. इथे पोरांनो प्रकाशाचे अपस्करण, फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पोरांनो, व्याख्या करायची आहे आणि त्याचबरोबर जी डायग्राम आहेत ना, डायग्राम इम्पॉर्टंट आहे, डायग्राम पण करून जायची पोरांनो पेपरला जाताना. अंशिक व अपूर्ण आंतरिक परावर्तन आतापर्यंत नाही विचारला गेलाय पोरांनो, आतापर्यंत नाही, त्यामुळे नाही येणार हा क्वेश्चन. दादा सरप्राईज पॅकेज, मग सरप्राईज पॅकेज तर काही पण राहू शकतं. इंद्रधनुष्याची निर्मिती IMP खूप वेळा विचारला गेला प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे पोरांनो. दंडनादंडन हा चॅप्टरचा आपण काम 25 केलंय माझ्या पोरांनी. आता भिंग व त्यांचे उपयोग पोरांनो, हा चॅप्टर बद्दल मी तुम्हाला तेव्हा सांगत होतो. या चॅप्टरचं जे वेटेज आहे ना पोरांनो 4 to 6 मार्क्सचं वेटेज आहे या चॅप्टरचं सुद्धा. या चॅप्टर मध्ये 5 मार्काचा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलाय. कशावर विचारला गेलाय ते पण सांगतो. पहिलं पेज पूर्ण स्किप, बाबडी पूर्ण स्किप पोरांनो. हे नियम तुम्हाला करायचे आहेत, IMP आहे तिघी. पुढे या, काहीच नका करू. हा चार्ट IMP पोरांनो, चार्ट करून जायचा आहे. बघा लास्ट जे आहे ना आभासी व सुलट प्रतिमा पडते, बाकी जेवढ्या पण ह्या वास्तव व उलट, फक्त फिल इन द ब्लँक्स. दादा याच्यात काही शॉर्टकट की आहे का? शॉर्टकट एक की पोरांनो बघा, नवनीत जर का तुमच्याकडे असेल किंवा मास्टर की असेल, कुठे ना कुठे ह्या चार्टच्या असं फिल इन द ब्लँक्स दिले असतील, म्हणजे पूर्ण चार्ट असतील आणि त्याच्यातल्या 2-3 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कंप्लीट करायचे. बस ज्या फिल इन द ब्लँक्स ना तेवढाच पाठ करा. ॲज इट इज कॉपी पेस्ट पडतं, नवीन काहीतरी ते तयार करणार ते लोक. यानंतर पुढे पोरांनो डोंट वरी, बिंदास स्किप करू शकतात तुम्ही. मानवी डोळा मोस्ट IMP पोरांनो. मानवी डोळा पेपरला विचारला जाणार 2026 साठी. मानवी डोळा IMP आहे. डोळा रे डोळा, मानवी डोळा. आता पोरांनो हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता, डिफरन्स बिटवीन, फरक स्पष्ट करा. ऍटलिस्ट पाठ करून जा आणि याची कन्सेप्ट तुम्हाला समजावी लागणार पोरांनो. कन्सेप्ट समजली नाही तर अजिबात नाही. मग दादा लास्ट मोमेंटला तर सगळंच तर नाही समजू शकत. बघा तुम्हाला सुरभीचा एक प्रश्न आहे पोरांनो. सुरभीला जवळच दिसत नाही, तर तिला कुठला चष्मा लागेल असा काहीतरी प्रश्न आहे. तो प्रश्न पूर्ण चांगला पाठ करा आणि निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता याच्यातला फरक पाठ करा पोरांनो. वृद्ध दृष्टिता, प्रेसोबायोपिया पोरांनो इम्पॉर्टंट आहे. वस्तूचा आभासी आकार एवढा काही नाही. अंतर्गोलीय भिंगांचे उपयोग इम्पॉर्टंट आहे पोरांनो. यानंतर ह्या चॅप्टरमधून अजून काय काय विचारले गेलं आहेत, बघूया. बाकी फार काही नाही पोरांनो, नाही एवढं काही याच्यातलं. एवढं सफिशियंट आहे, एवढं तुम्हाला करून जायचं आहे पोरांनो. हो, तुम्हाला निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता सांगितले IMP, तेवढं तुम्ही नीट करायचंय. पण 8वा धातू विज्ञान या चॅप्टरचं 4 ते 6 मार्काचं वेटेज आहे परत एकदा पोरांनो. आणि हा चॅप्टर मध्ये बऱ्याच पोरांना समजत नाही. मी तुम्हाला जे सांगतोय ना आता तेवढ्या नीट गोष्टी करून ठेवा. बघा तुम्हाला ज्यावेळेस मी सांगतोय ना पोरांनो, इकडे माझ्याकडे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यातले मोस्ट रिपीटेड किंवा काही जे कधीतरीच विचारले गेले आहेत, सॅम्पल पेपर अशा 2 PDF सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचा
एक अनुषंग घेतोय की त्यांच्यातून समजून घेतोय. अच्छा हा प्रश्न लगेच तुम्हाला सांगतोय. वाऱ्याला वात नाही, पेपरला मात नाही. बेकार येऊ शकतो पेपर. नाही रे पोरांनो, चांगला पेपर आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका. यामध्ये पोरांनो तुम्हाला ही एक डायग्राम बेस क्वेश्चन करायचं आहे. डायग्राम बेस क्वेश्चन करायचं आहे. स्किप 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 स्किप. हा, आता याच्या पुढे जे सांगतोय त्याच्यातला 100% पेपरला येणार आहे पोरांनो. सायन्स 1 विज्ञान भाग 1 2026 बोर्ड एक्झामला. धातू विज्ञान फक्त तुम्हाला व्याख्या करायची आहे. मेथड, वेलफेअर टेबल मेथड तुम्हाला डायग्राम दिली जाईल आणि डायग्राम वरून ही नक्की कुठली मेथड आहे, कुठली पद्धत आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतील. आयएमपी चुंबकीय विलगीकरण पद्धत, आयएमपी फेनतरण पद्धत नाही, नॉट नेसेसरी पोरांनो. पुढे या. हा, डायग्राम बेस क्वेश्चन्स, आयएमपी. मी डायग्राम बेस क्वेश्चन म्हणतोय ना दादा, हे प्रश्न कुठे बघायचे, परत एकदा नवनीत मास्टर की याच्यामध्ये बघा, डायग्राम बेस क्वेश्चन भेटून जातील पोरांनो. यानंतर माझ्या पोरांना धातूंचे क्षरण, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पोरांनो. धातूंचे क्षरण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा क्वेश्चन नीट करा. आता प्रिव्हेन्शन, क्षरणचे प्रतिबंध कोणकोणते ना पोरांनो ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये जस्त विलेपन आयएमपी, टिनिंग पण आयएमपी, एनोडायझिंग आयएमपी, विद्युत विलेपन आणि संमिश्रण. याच्यामध्ये विद्युत विलेपन, संमिश्रणे आणि जो तुमचा पहिला होता पोरांनो गॅल्वनायझिंग म्हणजे जस्त विलेपन, हे मोस्ट आयएमपी आहेत. आता शेवटी तर बरंच सांगितलंय, पण स्टार्टिंगला बरंच स्किप पण केलं आहे, त्यामुळे जेवढं सांगतोय ऍटलिस्ट तेवढं नीट करून जायचंय तुम्हाला. पुढे 9 कार्बनी संयुगे. हा पूर्ण चॅप्टर मध्ये पोरांनो तुम्हाला कदाचित 5 मार्काचा वेटेजचा जो क्वेश्चन आहे ना पोरांनो तो ह्या चॅप्टर मधून पडू शकतो. कार्बनी संयुगे मागच्या वर्षी सुद्धा पडला नव्हता, त्यामुळे ह्या वर्षी पडू शकतो. का पोरांनो, या चॅप्टरचं जे वेटेज आहे ना हे ऑलमोस्ट आहे 5 ते 7 मार्काचं. थेरी ह्या चॅप्टर मध्ये बरीच नाहीये, पण तुम्हाला प्रत्येक जे फॉर्म्युलेज आहेत ना ते बनवता आले पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. दादा कुठले कुठले फॉर्म्युले करू, मी तर तुम्हाला सांगेल पोरांनो, जेवढे नोट्स किंवा गाईडमध्ये दिलेले आहेत तेवढे जरी केलेत, हा चॅप्टर 1 तासामध्ये करायचा. फक्त 1 तास खूप सफिशियंट आहे, याच्यावरती जास्त वेळ देऊ नका. ह्या चॅप्टर मध्ये माझ्या पोरं काय काय करतील, जो तुमचा पोरांनो हायड्रोकार्बनचा क्वेश्चन आहेत ना तो नीट करायचा या चॅप्टर मध्ये तुम्हाला. आता हायड्रोकार्बन जो ना पुरानो मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 9 मधला, त्यामुळे हा क्वेश्चन नीट करून जायचा आहे. यानंतर कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट, हा जो एक प्रश्न ना पुरानो हा आयएमपी. बघूयात आपण हा प्रश्न. हा, कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट हा प्रश्नाची थेअरी खूप चांगली करून जायची पोरांनो तुम्हाला, त्यामुळे हा एक मोस्ट आयएमपी आहे. याच्यामध्ये सगळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मी पोरांना एक ट्रिक सांगितली आहे, याच्यात काय लक्षात ठेवायचं पोरांनो, संक्षिप्त रचना जी आहेत ना, आता क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, कसं बघ, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन को लगाव आगे से बाकी बचे कुचे लगाव पीछे से. म्हणजे जर का क्लोरीन जर का तुमच्या फंक्शन ग्रुपला अटॅच असेल ना पोरांनो, जर का क्लोरीन तुमच्या त्या ग्रुपला अटॅच असेल ना पोरांनो, तुम्ही काय होणार, कुठल्या नंबरला आहे, 2 क्लोरोब्युटेन 2 क्लोरोमिथेन असं नाव असेल. जर का पोरांनो तुमचे बाकीचे कोणी पण असतील ना दुसरे, तर ते काय शेवटून तुम्हाला लावायचे, अल्डिहाइड वगैरे कुठे लास्टला, क्लोरीन ब्रोमीन आयोडीनला स्टार्टिंगला तुम्हाला लावायचे. हे कसं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन 5 हेक्सेन
हेप्टेन, ऑक्टेन, निऑन, डिकेन. पाठ 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 करायचे पोरांनो. समजातीय श्रेणी. हे पाठ केले पोरांनो. समजातीय श्रेणी जी आहे पोरांनो, यानंतर समजातीय श्रेणी जी पोरांनो आयएमपी, मोस्ट आयएमपी समजातीय श्रेणी या चॅप्टर मधून ती गोष्ट तुम्हाला पाठ करायची आहे. याच्यातले जेवढे पण पोरांनो अलेखनांची समजातीय श्रेणी जी आहे तिचे चार्ट आहेत ना पोरांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे आयएमपी आहेत पेपरसाठी. बाकी बिंदास्त पोरांनो, बिंदास्त स्किप करा पोरांनो, स्किप करू शकतात तुम्ही. आयुपॅक नेमिंग जे आहे हे बघा, हे असे तुम्हाला सांगतो तुम्ही, हे जे आहेत ना हे असे नावं, हे नावं इम्पॉर्टंट आहे पोरांनो. आता तुम्हाला सांगतो, जसं क्लोरीन तुम्हाला बोललो पुढून 2 क्लोरो ब्युटेन, इथं काय आलं, प्रोपेन आधी आणि ऑल नंतर आला पोरांनो. म्हणजे क्लोरीन ब्रोमिन जे आले हे पहिले, बाकीचे मागून असं. यानंतर कंबशन वगैरे तुम्हाला काही गरज नाही पोरांनो. ऑक्सिडेशन रिडक्शन फार काही नाही. याच्यानंतर बिंदास जाऊ शकतात तुम्ही पुढच्या चॅप्टरवरती. आता ह्या चॅप्टरवरती परत एकदा डायग्राम बेस आयएमपी क्वेश्चन पोरांनो. हे जर ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन तुम्हाला हवे असतील ना पूर्ण एक पीडीएफ मध्ये, तर सायन्सवाला दादा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करून देईल. पण त्यासाठी तुम्हाला आता व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे पोरांनो, की नक्की तुम्हाला हे हवे आहेत की नाही, कुठला स्ट्रक्चरल डेटा, कुठला स्टडी मटेरियल हवा आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे या बच्चा पार्टी, पुढे या. बस बाकी याच्यातलं फार काही एवढं विचारणार नाही पोरांनो. 10वा चॅप्टर अवकाश मोहिमा, या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो 3 ते 4 मार्काचं वेटेज आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये कुठले कुठले प्रश्न येतील, 5 मार्काचा प्रश्न तर येणार नाहीच, डन आहे. मग बाकीचे जे 3 मार्काचा तुम्हाला सांगितलं 15 मार्काचा जो वेटेज आहे ना, त्याच्यात याचे प्रश्न येणार पोरांनो. कुठले कुठले याच्यामध्ये माझे पोरं लक्षात ठेवतील चार्ट. हे असे फुल फॉर्म लक्षात ठेवतील पोरं. हा चार्ट मोस्ट आयएमपी पोरांनो. यानंतर उच्च कक्षा, मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा हे रेअरली आयएमपी, नॉट मोस्ट आयएमपी म्हणतो, त्यामुळे मी टिक नाही करत इथे. तरी डायग्राम, उपग्रह प्रक्षेपक आयएमपी, याच्यात ह्या लेयर लक्षात ठेवणं खूप आयएमपी आहे पोरांनो. या लेयर खूप लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे, त्या लक्षात ठेवायचे आहेत. पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा काही गरजेचं नाहीये. चंद्र मोहीम रेअरली विचारली जाईल, मंगळ मोहीम रेअरली विचारली जाईल पोरांनो. ग्रहांच्या मोहिमा फार अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे पोरांनो, हा प्रश्न विचारला जाईल. स्वाध्यायामध्ये तक्ता इम्पॉर्टंट आहे पोरांनो. बाकी काही नाही पोरांनो. जे चॅप्टर मधले मी तुम्हाला टिक केलेले आहे ते नीट करा, कारण की सायन्स 1च्या एक्सरसाइज मधले तेच ऍज इट इज प्रश्न येणं हे फार रेअरली झालेलं आहे. चॅप्टर मधलेच क्वेश्चन विचारता आणि बऱ्याच वेळा असं बघितलं ना पोरांनो, क्वेश्चन बदलतात, रिपीटेड रेअरली येतात. आणि जे येतात रिपीटेड ते फक्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असणारे, सो तुम्ही तेवढेच नीट करून जायचंय. तुम्हाला पेपरसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. माझ्या मराठी मीडियमच्या प्रत्येक मुलाला पेपर खूप सोपा जाओ. पेपरला उद्या तेच येणार पोरांनो ज्याचा अभ्यास तुम्ही केलेला असेल. गणपती बाप्पा मोरया.